श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटात कसे आले, चोळप्पाचे भाग्य कसे उजळले. राजाच्या मनात विचार आला आणि त्याच क्षणी स्वामी समर्थ समोर प्रकट झाले. हा चमत्कार पाहून संपूर्ण दरबार थक्क झाला. पण अक्कलकोटात स्वामींचे आगमन कसे झाले जाणून घ्या. अध्याय 3 मधील अद्भुत कथा. जय जय रघुवीर समर्थ. तर स्वामी भक्तांनो, श्री स्वामी चरित्र सारामृताच्या तृतीय अध्यायात आपले स्वागत आहे. ज्यांची स्वामी समर्थांच्या चरणी अखंड भक्ती असते त्यांना जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते आणि कैवल्यपदाची प्राप्ती होते. अशा भक्तांचे जीवन खऱ्या अर्थाने धन्य होते. मागील अध्यायात स्वामी समर्थांनी स्वतःचे दिव्य चरित्र सांगितले होते. तसेच बाबा दिगंबर यांची कथा देखील ऐकायला मिळाली. आता पुढे स्वामी समर्थांच्या अक्कलकोट प्रवेशाची अद्भुत कथा पाहूया. मंगळवेढ्यात अनेक वर्ष वास्तव्य करून आणि असंख्य चमत्कार दाखवून स्वामी समर्थ मोहोळ येथे आले. तेथे आप्पाटोळ नावाचे एक महान भक्त स्वामींच्या सेवेत राहू लागले. स्वामींच्या प्रत्येक कृतीत त्यांना ईश्वराचे दर्शन होत असे. एकदा आप्पाटोळ स्वामींना घेऊन अक्कलकोटकडे निघाले, पण अर्ध्या मार्गावर काही कारणास्तव त्यांना परत जावे लागले. त्यांनी सेवकांना सांगितले, जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत स्वामींना येथेच थांबवा. पण स्वामी समर्थ कोणाच्या बंधनात राहणारे नव्हते. टोळ परत गेल्यानंतर स्वामी अचानक उठले आणि अक्कलकोटकडे चालू लागले. सेवकांनी त्यांना खूप विनवणी केली, परंतु स्वामींनी कोणाचेही ऐकले नाही. अखेर स्वामी समर्थ अक्कलकोट येथे पोहोचले आणि गावाच्या वेशीजवळ जाऊन बसले. तेथे एक व्यक्ती त्यांची थट्टा करू लागला. पण काही वेळातच स्वामींचे अलौकिक सामर्थ्य पाहून त्याला समजले की हे साधे संन्यासी नसून महासिद्ध पुरुष आहेत. याच काळात चोळप्पा नावाचा एक भक्त स्वामींच्या संपर्कात आला. पूर्वजन्मेच्या पुण्याईमुळे त्याला स्वामींची सेवा करण्याचे भाग्य लाभले. स्वामी समर्थ त्यांच्या घरी गेले आणि चोळप्पाने त्यांचे अत्यंत प्रेमाने स्वागत केले. ज्याप्रमाणे कामधेनू एखाद्या गरिबाच्या घरी जाऊन त्यांचे भाग्य उजळवते, त्याप्रमाणे स्वामी समर्थ स्वतः चोळप्पाच्या घरी आले. चोळप्पाचे घर धन्य झाले. देवांनाही दुर्लभ असलेले स्वामींचे चरण त्या घराला लाभले. या जगात अनेक जण विविध साधना करतात. कोणी योग करतो, कोणी तपश्चर्या करतो, कोणी उपवास करतो, कोणी मौन पाळतो, काही जण पंचाग्नी साधना करतात, तर काही संसाराचा त्याग करून संन्यास घेतात. कोणी कीर्तन करतात, कोणी पूजा अर्चा करतात, तर काही होम हवन आणि धार्मिक विधी करतात. परंतु स्वामी समर्थ सांगतात की खरी भक्ती नसल्यास या सर्व साधनाचे फळ अपूर्ण राहते. चोळप्पाने कोणतीही मोठी तपश्चर्या केली नव्हती, ना त्याने कठोर योग साधना केली होती, पण त्याच्या मनात स्वामींबद्दल निस्सीम प्रेम आणि शुद्ध भक्ती होती. म्हणूनच स्वामी समर्थ त्यांच्या घरी राहिले. स्वामी दररोज चोळप्पाच्या घरी भोजन करू लागले. चोळप्पाच्या आनंदाला पारावार उरला नाही. दिवसेंदिवस त्याची सेवा आणि भक्ती वाढत गेली. त्या काळी अक्कलकोटचे राज्यकर्ते मालोजी राजे होते. ते ज्ञानी आणि कर्तव्यदक्ष राजे होते. त्यावेळी अक्कलकोट फारसे प्रसिद्ध नव्हते, परंतु स्वामी समर्थांच्या आगमनामुळे या नगरीचे भाग्य उजळले. लवकरच सर्वत्र बातमी पसरली की चोळप्पाच्या घरी एक महान यती आले आहेत. लोक दर्शनासाठी गर्दी करू लागले. स्वामींना प्रसिद्धीची कोणतीही इच्छा नव्हती, तरी त्यांच्या लीलामुळे त्यांची कीर्ती सर्वत्र पसरत होती. ही बातमी मालोजी राजांच्या कानावरही पोहोचली. त्यांनी विचार केला, आपल्या नगरात इतके महान यती आले आहेत आणि आपण अद्याप त्यांचे दर्शन घेतले नाही. राजा मनातच विचार करत होता की जर ते खरोखरच अंतर्ज्ञानी असतील तर त्यांनी स्वतःचं दर्शन द्यावे. आणि आश्चर्य म्हणजे राजांच्या मुखातून हे शब्द बाहेर पडताच
स्वामी समर्थ तेथे प्रकट झाले. संपूर्ण दरबार स्तब्ध झाला. राजाला खात्री पटली की हे कोणतेही सामान्य साधू नसून साक्षात परमेश्वराचा अवतार आहेत. राजा सिंहासनावरून खाली उतरला आणि स्वामींच्या चरणी लोटांगण घातले. त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. त्याने स्वामींचे चरण आपल्या अश्रूंनी धुतले आणि त्यांना सन्मानाने आसनावर बसवले. त्या दिवसापासून राजाच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या. स्वामी समर्थावरील त्यांची भक्ती दृढ झाली. संपूर्ण दरबाराने स्वामींची षोडशोपचार पूजा केली. निराकार आणि निर्गुण असलेले परमेश्वर भक्तांच्या प्रेमासाठी सगुण रूप धारण करतात. स्वामी समर्थ हे त्यांचे जिवंत उदाहरण होते. असा हा अध्याय आपल्याला शिकवतो की कठोर तपश्चर्यापेक्षा निष्कपट भक्ती श्रेष्ठ आहे. जिथे खरी श्रद्धा असते तिथे स्वामी समर्थ स्वतः येतात. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मित्रांनो, जर तुम्हाला स्वामींचे विचार आवडत असेल तर स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.